सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो। तर गणपती आलेलेच आहेत, परंतु आता गौरी माताचे सुद्धा आगमन झालेलं आहे। म्हणजे काय, तर आज गौरी आव्हान आहे आणि ह्या गौरी आव्हानाच्या दिवशी आपण महिला आपल्या घरात साफसुथरं आपलं घर करतो आणि गौरीची सुद्धा आपण तयारी करत असतो। तर बऱ्याच घरांमध्ये म्हणजे आमच्या आगरी कोळी घरांमध्ये प्रत्येक घरात गौरीचा सण मोठा उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी गौरी माता, हिरवळीची गौरी माता तर प्रत्येक घरात आणली जाते। ज्यांची कोणाची मूर्तीची गौरी माता असेल ती सुद्धा आणली जाते। जरी मूर्तीची गौरी माता असेल तरी पण हिरवळीची गौरी माता ही आणलीच जाते। त्या दिवशी आपल्या प्रत्येक रूममध्ये म्हणजे ओट्यावरून, आपल्या ओटीवरून आपल्या हॉलमध्ये, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या किचनमध्ये अगदी पूर्ण घरभर ही गौरी माता, हिरवळीची गौरी माता पूर्ण घरभर फिरवली जाते। आपल्या दोन्ही मुठी, ज्या हाताच्या मुठी असतात त्या हाताच्या मुठींनी हळदीची पावलं काढली जातात आणि व्यवस्थितपणे ही पूर्ण घरभर फिरवली जाते। घर अगदी तिजोरीपर्यंत सुद्धा गौरी मातेला नेऊन आणलेलं असतं आणि आपल्या देवघरात किंवा किचनच्या ओट्यावर ह्या गौरी मातेची स्थापना केली जाते। तर असं छोटासा तुम्हाला एक मी छोटीशी माहिती दिली। तर अशी ही गौरी माता, आज गौरी मातेचं आव्हान आहे। तर रात्री 8:20 पर्यंत आपल्याला हे आव्हान करून घ्यायचं आहे। म्हणजे ह्या दिवशी आमच्याकडे तरी कळशामध्ये, म्हणजे छोट्याशा एका तांब्याच्या तांब्यात तांदूळ भरले जातात आणि त्यात सुपारी, पानविडा हे सगळं ठेवलं जातं, हळदी कुंकू केलं जातं आणि हे पाटावर ठेवलं जातं। असा एक छोटासा एक छोटीशी पूजा असते संध्याकाळची, आज ती केली जाते। तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा, हा स्वास्तिकचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वास्तिक म्हणजे आपल्या घरात धनसमृद्धी, सुखसमृद्धी, ऐश्वर्य सगळं काही स्वास्तिक देत असतं। तर स्वास्तिक हे एक असं प्रतीक आहे जे प्रत्येक कार्यात आपण स्वास्तिक, ओम किंवा श्री असं लिहित असतो। तर आज आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला आज किंवा उद्या, जर तुम्हाला हा व्हिडिओ आज मिळाला तर आज, किंवा उद्या मिळाला तर उद्या, 3 दिवस हा गौरी उत्सव असतो। तर आज गौरीचं आव्हान आहे, उद्या गौरी स्थापना होणार आहे आणि परवा त्यांचं विसर्जन होणार आहे। तर आज आपल्याला काय करायचं आहे, तर आज आपल्याला संध्याकाळच्या टायमाला प्रदोष काळात, म्हणजे बघा 6:30 ते 7च्या वेळेला हा उपाय केला तरीही चालेल। ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेला हा उपाय नक्की करा। काय करायचं आहे, एका डिशमध्ये आपल्याला कुंकू तयार करून घ्यायचं आहे, जे पाण्याने भिजलेलं असतं। पाण्याने कुंकू तयार करून घ्या। ह्याच्यात गोमूत्राचा वापर केला तरीही चालेल, किंवा गुलाबजलाचा वापर केला तरीही चालेल, किंवा गंगाजलाचा वापर केला तरीही चालेल। व्यवस्थितपणे कुंकू कालवून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला हळदी कुंकवाने आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर, पहिले तर मुख्य दरवाजा साफसुथरा करून घ्यायचा आणि कुंकवाने आपल्याला श्री, ओम आणि स्वास्तिक हे तिन्ही चिन्ह आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपल्या दरवाजावर। त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आणि आपल्याला कुंकवाने दोन्ही साईडला स्वास्तिक काढून घ्यायचे आहे। त्यानंतर स्वास्तिक काढत असताना दोन्ही साईडला दंडक देणं अत्यंत महत्त्वाचे। त्यानंतर आपल्या देवघरावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या किचनच्या म्हणजे शेगडीवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या किचनच्या धक्क्याला आपण, जिथे म्हणजे भिंतीला आपण टाईल्स लावतो तिथे सुद्धा एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि जिथे आपण पाण्याचे हंडा, कळशी भरत असतो तिथे सुद्धा एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। सगळ्या साईडला आपल्याला नक्कीच स्वास्तिकच्या आजूबाजूला दंडक द्यायचे आहेत। स्वास्तिक म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे आणि हे स्वास्तिक आपल्याला काढायचे आहेत। प्रत्येक स्वास्तिकवर आपण रंगवलेल्या अक्षरा सुद्धा नक्कीच चिकटवायच्या आहेत। असा हा स्वास्तिकचा उपाय आहे। ज्यांच्या घरात सुखसमृद्ध हवी असेल किंवा भरभराट हवी असेल, सुखसमृद्धी, ऐश्वर्य हवं असेल, त्यांनी हा उपाय नक्की करा। आपल्या प्रत्येकाला हे सगळं हवं असतं आणि हा स्वास्तिकचा उपाय नक्की प्रत्येकाने करा। तर हे गौरी उत्सव चालू आहे, ह्या 2 दिवसातच तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे।